मुंबईमध्ये कुर्ला LBS मार्गावरच्या मार्केटमध्ये काल रात्री भरधाव बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आणि यामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 48 जण जखमी झालेले आहेत। आणि या निमित्तानं नेमकं जबाबदार कोण, ड्रायव्हर की बेस्ट प्रशासन असा प्रश्नही आता उपस्थित झालेला आहे। आरोपी बस चालक संजय मोरे हा आधी कंत्राटी पद्धतीनं बेस्टमध्येच काम करायचा। त्याला 10 दिवसांपूर्वी पुन्हा कंत्राटी पद्धतीनं बेस्टच्या इलेक्ट्रिक बसवरती ड्रायव्हर म्हणून घेण्यात आलं, पण त्यासाठी त्याला केवळ 3 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलंय। एवढं प्रशिक्षण पुरेसं आहे का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित झालेला आहे। तर दुसरीकडे कंत्राटी भरतीला भाजपचा विरोध होता, पण आदित्य ठाकरेंच्या दबावामुळे बेस्टमध्ये कंत्राटी भरती सुरू झाली असा आरोप आता भाजपने केलाय। कंत्राटी बसचा जो प्रस्ताव BST प्रशासनाने आणला होता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी सुनील गणाचार्य वगैरे सगळ्या या लोकांनी त्याला कडाडून विरोध केला होता। पण ह्या विरोधानंतर सुद्धा त्यावेळेचे तत्कालीन शिवसेना सरकारमधले पालकमंत्री युवराज आदित्य ठाकरे यांच्या दबावामुळेच हा प्रस्ताव पास करण्यात आला आणि परिणामी आज त्या खासगी बसमुळेच मुंबईकरांचे बळी जायला लागले। 3000 बसमध्ये 2000 ह्या कंत्राटी बसेस आहेत आणि त्याच्यामुळे आमची ही मागणीच आहे की त्याच्यामध्ये असलेल्या चालकांचं दुर्लक्ष, त्यांना न दिलं गेलेलं प्रशिक्षण, त्यांच्यावर नसलेला कंट्रोल, या सगळ्या बाबी याला कारणीभूत आहेत। कालची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। एका नौख्या ड्रायव्हरच्या हातामध्ये बस देणं, BST तसं होत नाही। BST मध्ये भरती करताना त्याची संपूर्ण चौकशी केली जाते, त्याला प्रशिक्षण दिलं जातं, 2 महिन्याचं प्रशिक्षण, त्यानंतर 15 दिवस त्याला गाडी चालवायला त्याच्या म्हणजे आमची BSTची जी ड्रायव्हर शिकत आहे ती लर्निंग गाडी असते त्याच्यावरती त्याला ठेवलं जातं आणि नंतरच त्याला लाईनवरती आणलं जातं। असं थेट लाईनवरती त्यांना पाठवत नाहीत। परंतु हे कंत्राटदारांकडे पगार कमी असल्यामुळे आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की एक ड्रायव्हर 3 ठिकाणी काम करतो। सकाळी स्कूल बस चालवतो, दुपारी टॅक्सी चालवतो आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये BSTची बस चालवतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।